भाडी मारा येणार आहे आणि ते ही घाटी म्हणजे लय बेकार होती. तेव्हा नॉर्मल स्टेरिंग होतं, पॉवर नव्हता. उलट ती माका लय आवडायची तशी वाली. असं हॅपी बर्थडे टू यू. श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपल्या जाऊचा जुनवर आहे, कारण आज खास दिवस असा माझ्यासाठी, तर खूप खास दिवस, कारण माझ्या पप्पांचा बड्डे असा आज, आणि तो पण 50वा बड्डे असा. तर ह्याच्या आधी मी पप्पांना असं बड्डे गिफ्ट काहीच नाही दिलेलं आहे. एकदा दिलेलं आहे, म्हणजे आपण त्यांच्याच पैशाने दिलेलं आहे. सिल्वरची चेन दिलेलं आहे, त्यांना ब्रेसलेट दिलेलं आहे, आणि त्याच्या बाकी मी अजून असं काही दिलंच नाही आहे, कारण मी कमवत नव्हते. आता ही 2 वर्ष झाली मी कमवत आहे असं आहे. आणि ओमकार कमवायचो, पण आम्ही असं काही घेतलं नाही. त्याची जास्त पण हे नव्हती, कमाई नव्हती, काहीतरी समथिंग काहीतरी होती, पण एवढं काय माहिती नाही. पण तो ते का कसं काय काय असे कॉलेजमध्ये असणं थोडे कसे खर्च असतात ना, म्हणजे चॉकलेट वर दिसासाठी काय ना काय कपडे वगैरे असं. मग त्याच्यामुळे एवढं काय नाही आम्ही करायचं, फक्त केक आणायचो आणि कट करायचो. आणि आमका चायनीज हवा असायचा, म्हणून पप्पांना सांगायचं आमका आता चायनीज हवा, तुमचा बड्डे असा. मग आम्ही जायचो चायनीज वगैरे आणायचो, आणि चायनीजसाठी आम्ही सगळं म्हणजे भरपूर काय काय करायची कामं पण आम्ही करायची. ते पप्पांचा टेम्पो होता, ते टेम्पो पण धुवायची, कारण चायनीजसाठी. आमका चायनीज येतलंच तर आम्ही तुमची गाडी धुतला. तर असे बरेचसे खूप आठवणी असत. आणि आज आपल्या जाऊचा पप्पांच्या 50वा बड्डे सेलिब्रेशन करूसाठी. तर बघूया पुढे काय काय घडता. तर चला बघूया. बैलगाडी बघा, भारी ना. बैलगाडीतून गावात घेऊन जातो, भारी ना. मग बसायचा असा बैलगाडी, मामाकडे असताना बसलेलं आहे लास्ट. जाता जाता आम्ही होय थांबलो, कारण ह्यांका यो व्ह्यू आवडला असा. कसलं भारी वाटतं ना, मस्त येईल. त्याच्यामुळे बोलले 2 मिनिटं थांबूया म्हणतात आहे. वातावरण मस्त. चला पाऊस पडत येईल आता. हो, चला. तर मंडई घराकडे पोचलो. ओमकार अजून कणकवली काचा. तर ओमकार बाकीचे सामान घेऊन येता. खेळाचं घर ठेवल्याने बाहेरच उचलून घेऊन जाऊ शकतो कधी पण, कोणा येऊन असं दाखवून ठेवते कोणाकडं, म्हणजे हायचांजी हायच्याली घेऊन जाऊ शकतात खेळाचं घर. द्या आई, काय घे करतो. काय घे करतो. आपल्या वरसून कोण घ्यायचंच नाही. दुसरं झालं 2 वर घेतली. कोणाचं पण घड असलं ना गावात, तर ह्यांच्याकडे विचारायचं, ह्यानं केळी नाही आवडतं, अफो घड घेत होते. तुम्ही विरनेर जायची गरज नाही, विरनेर जायची गरज नाही. सांगते का हो, त्यांच्या हातातून सुटलं ना तर खाली आपटले. ते आपण घ्यायची ना, आपटली ना, मग आम्ही 4 देऊन टाकले. आता तिला औषध म्हटलं मला ते काही घेत नाही, म्हटलं 4 देत तरी येत. आणि ह्यांची आठवण काढतो, सांगितले भैरूक आलीत ना, तर त्यांना आवडा, मग आम्ही 4 देऊन दिले. तर आता लग्नाचा व्हिडिओ लावलो TV वरती. ह्यो व्हिडिओ ना, ह्यो सॉन्ग वालो असा, त्याच्यामुळे ह्यो आमच्या चॅनलवरती नाही टाकलेलो हा. सावंत फॅमिली 11 असं चॅनलचं नाव असा. दुसरं एक चॅनल असा, त्याच्यावरती हे सॉन्गवाले व्हिडिओ टाकलो आपण. हां, बंटी कांबळी, सुंदर एडिटिंग. हां, सॉन्ग असलं ना की कॉपीराईट बसतं. हो ना, झूमच केलं आहे. लग्नाचा ब्लॉग आपल्या चॅनलवर येईल फक्त. मस्त एडिट केलं ना बंटी, 1 नंबर. लग्नाचं आणि हळदीचं दोन्ही मस्त एडिट केलं ना. तर मंडळी, पप्पाने ही गाडी घेतली ना, कारण अशी म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की गाडी असा गवी, कारण 2 व्हीलरने कसं उन्हात थोडा हे होता, म्हणजे थोडा म्हणजे ऊन पडल्यावरती थोडा दमक म्हणजे कसा वेगळाच होता. म्हणून आपलं असं सेफ्टीसाठी, म्हणजे खरं असं अर्जंट बाहेर जायचं येईल तर त्याच्यासाठी त्यांची एक इच्छा होती. हा, त्यांची आणि एक इच्छा होती, म्हणजे भरपूर कधीपासून. आणि ते ना लहानपणापासून, म्हणजे ते त्यांचं कॉलेज पूर्ण झाल्यापासून ते गाडीच चालवते. पहिल्यांदा त्यांची रिक्षा होती,
तरी रिक्षा त्यांनी भरपूर 6-7 वर्ष चालवण्याचं. त्याच्यानंतर टेम्पो होतो, टेम्पोत पण भरपूर वर्ष काढणार रे. आम्ही लहान असल्यापासून ते टेम्पो चालवते. तरी मी किती पर्यंत 12वी-15वी पर्यंत तरी ते टेम्पो चालवतं. म्हणजे ते म्हणजे पूर्ण वर्ष त्यांचं गाड्यांतूनच गेलं. त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती आणि त्यांच्याकडे गाडी नव्हती आता सध्या, म्हणून ही घेतल्याने. तर चला आपण आता चालवून बघूया म्हटला. मी पण घेतलंय नाही किती 6-7 वर्षांनी. ती पण अशी मी असं ती पण चालवत नव्हती थोडी. ब्रेक माहिती आहे ना काय गपरा किती वर्षांनी चालवतस तरी? किती ओंका किती झाली रे? 3-4 वर्ष 3-4 कशी काय किती असतं मी चालवलं गावात असतात. गाडी चालवताना प्रॅक्टिस हवी. म्हणजे तर म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे judgment जजमेंट. राहतं. हा जजमेंट राहता. आता मी एकदा हातात घेतलाय ना काय मग नंतर काही टेन्शन नाही एवढा. एअर बद्दल हे मला सांगतात आधीच की घेऊ नको तुझ्या गाडी. हा म्हणतं काय केलं असतं. मी म्हटलं ओमकारात मला सांगितलं ना काय गाडी घेतल्याच्यानंतर तुका महिनाभर घराकडे ठेवची आता ठेव, समजलाच ना. या कॅमेरावरती बोलतोय त्याच्यामुळे कसं ओमकार नंतर पलटी घालू शकत नाही. तुका आताच काय बोलायचं आता बोलत वर्षभर इथे घेऊन जा. आणि बघितलास वर्ष चला वर्ष वाढला म्हणजे ओ तुमका सांगून ठेवतो आपण आपल्या घरात ही गाडी कधी पण घेऊन जाऊ शकतो. चला बस झाला ना पैसूनच बोलूया पुढे. रिव्हर्स वगैरे येतं तुका? नाही ना सही मारायचं. वाटे घ्या. मार पुरी. मार तरी पुरी. पुरी मार. बस like this. ओके बस. मग आणि माका सांगतात ह्या करू घेता काय काय हो. शिकला. मग फक्त एकदा हातात गाडी फक्त राहा गो मग नंतर काय नाही. हा आणि मागे बोलत हळूहळू नाही मी ज्योतीला ना झाली. इच्छा पुरी झाली तुझी गाडी चालूची. हो पण आता अजून जरा रवली तर जरा बरं वाटत ना. उजवा पाय एक्सिलेटर आणि ब्रेक आणि डावा पाय फक्त क्लच. ओके असं असतं काय. मी काय करते माहितीये डाव पाय ब्रेक आणि हे काय बोलतात ते क्लच. क्लच आणि फक्त उजवा पाय एक्सिलेटर. म्हणजे आता मी हा टेम्पो पण केलं अशीच झाली. काय बरोबर. टेम्पो पण असंच चालवी. हो काय तसं होऊच शकत नाही. 1000 येतं आता. काय एवढं मला एवढी आहे जजमेंट हा असं मला एवढं पण हे नको समजू. हे 2000 नाही आहेत, एकच टेम्पो. ओमकार मी पहिल्यांदा टेम्पोची भाडी मारा येणार आहे हे सगळी घाटी मग आता विचारतोस कसा? आणि ते ही घाटी म्हणजे लय बेकार होती. आता म्हणजे खूप कमी बरेच केली. दिवस झाले ना. आणि जेव्हा ड्रायव्हर कधी बांधता माहितीये एका हाताने चालक शिकतात ते आणि एक हात हय असतात ते. आता ते तू ड्रायव्हर सध्या माझी अशी दोनवरी दोनवली हात असतात. मी तेव्हा नॉर्मल स्टेरिंग होता, पॉवर हा. नव्हता. उभे राहायला लागला. होय ना कसला खतरनाक. आणि उलट त्याच्यात माका मजा उलट ती माका लय आवडायची तशी वाली लय असं गर 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 गर. गिर गर्दन घाट. ती वाली ह्या करू त्याला ते तुम्ही चालवता तो जाऊन येऊ एकदा. नको चला ना आता जाऊया. हा हैसून कवळ होतं नको. पुढे मंडळी आता हे आता जातात नाही येत. काय नाही येत गाडी चालू. खडे रे जे स्वतःची गाडी ओ ड्रायव्हिंग सीट. अच्छा मग वाटला ओमकार मग वाटला हे वय बसाय मग वाटला हे वय बसायचं म्हणून सांगत स्टेरिंग कडे. अशी स्वतःची मंडळी गाडी असते ना भारीच वाटता. म्हणजे किती केवढीशी पण असू दे छोटीशी पण असेल पण लय भारी असतं स्वतःची असतं ना कारण ती. ओ आणि दुसऱ्यांका नाही मी काय चांगलं बोलत. लाईट बंद करा. इथं सीट पाठी होतं. ह्या करा Neutral करा. न्यूट्रल करा. आता start आता करूया. माझ्या लक्षात आलं ना कसं करतात ते. Light आहे. गुड Gear गुड. टाक आणि फक्त नुसती क्लचवर उठवा गाडी. एक्सिलेटर वर जावत नको उठल्याशिवाय पुढे. हळूहळू चाल. आपणच चालतो. चलो 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 अरे वा
माझ्यासारखीच सेकंड टाइम मध्येच उठवली. आता ऍक्सिलेटर पाहिजे बाईक साठी. ऍक्सिलेटर शोधतो ते. व्हायचं सुरुवात. सरळ वळा खाली. चला आपल्याकडे पण आता एक घेऊ कवी अशी सेकंड हँड, म्हणजे आपली जजमेंट बसापर्यंत, नंतर मस्त आपण पण कोरी करीत घेऊया. भारी फिलिंग वाटत ना हो फोर व्हीलर मधून जावता. स्कूटर मध्ये तर लय भारी वाटता, कारण मस्त की नॅचरल हवाची भेटता, मोकळे मोकळे. हो फोटो बिटो काय बघू नको. तर सेकंड वरती काही नाही होते. उलट बाईक रायडिंग उलट छान वाटते, मला तर खूप आवडते फोर व्हीलर पेक्षा. तर मंडळी आता हे टर्न मारतात, मग अशी मग हसत होते की टर्न तू काय त्याला काय काय ता बघूया आता तुम्ही काय करता असा. फुल मारा, फुल स्टेरिंग फिरवून हात खडे आपटा. शिकला जेवर घेतला तरी येते. झाडे बंद पडली. तो बघ कोलो काय कोलो जात कुठे? अरे तो अरे तो बघ तो. अरे रे खाई गेलो. पुढे गा तिकडे गेले. हा? पुढे गा वळवा. हा तू थांबलो दिसलो. कोल्हा तो कसं भारी. चला आपण जाऊया. तर मंडई रिवर्स जमत नाही तो, त्याच्यामुळे आम्ही हार मानलो आणि परत ओंकारकडे दिलो गाडी. ए यांना बंद केल्यांशी यार. तर मंडई आता आम्ही चाललो घरात. तर काय म्हणता सो, कोण गाडी चांगला चालवता, तुम्ही की मी? तूच. तू रिव्हर्स बरोबर टाकलं माका जमना. हा. मी 2017 मध्ये लायसन्स काढलंय, तेव्हा 1 महिना फक्त त्यांना शिकवलंय आणि त्याच्यानंतर दादान गाडी घेतलं आणि तेव्हा हळूहळू चालवित होतं. ते पण आता झाली 5-6 वर्ष झाली. आता खूप वर्षांनी तसं जजमेंट येत नाही. हातात असली की कसा टू व्हीलर कशी आपल्याकडे परफेक्ट येतात, तसा हातात प्रॅक्टिस होईल पुढच्या पण खरंच गोष्टीची. असं आहे. तर पण मस्त मस्त वाटलं ना, खूप दिवसांनी चालून मजा वाटली. भारी वाटला. तर मंडळी काय असा माहितीये विषय, फोर व्हीलर वगैरे घेऊ काय नाही, तर आमची आई आणि बाबा म्हणजे आम्ही बाहेर कुठे पण गेलो ना तर एवढे घाबरतात नाही, कारण त्यांना आमची काळजी असता की जोपर्यंत आम्ही परत येत नाही ना तोपर्यंत ते खूप टेन्शन मध्ये असतात. तर ना त्यांना आमची काळजी भरपूर असतात. तर त्याच्यामुळे ना अशी फोर व्हीलर घेतलो ना तर मग ते असे म्हणजे हे तर सांगतात माका की दादानी फोर व्हीलर घेतलेली ना, ते आई काहीतरी किती दिवस जेवलेला ना हो. हा भरपूर दिवस जेवले नव्हते, कारण त्यांना ना खूप टेन्शन असायचं. म्हणजे दादा पुण्यात राहायचे आणि पुण्यातून जोपर्यंत ते घराकडे येत नाही, जोपर्यंत घराकडे सुखरूप पोहोचत नाही ना तोपर्यंत ते जेवायचेच नाही. एवढे टेन्शन, म्हणजे आमचे आई बाबा म्हणजे खूप टेन्शन येतं आणि त्यांचा जीव असं नाही एवढं म्हणून. आज पण बोलली झाली तर येऊ नका. तर मंडई आता घरा पोचतलो 2 मिनिटात. आणि ओंकारचं तर ड्रायव्हिंगचं काय बोलतात नाही, कारण तो भारीच असा प्रो असो नजर लागतं. आणि माझा भाऊ तसं गुणी असा गोड पण दिसता, त्याच्यामुळे पोरगी बघूया काय उमा? नको नको म्हणता असा काय रे, काय बोलत नाही म्हणजे असं. चला घरा बदल जाऊया. चला हे बघा केक घेतलेलो असा आणि आई पप्पा तयार असत. आईचं पण माझ्या 12 तारखेक बर्थडे झाला आणि पप्पांचं 14 तारखेक. 12 तारखेक आमका योग नाही भेटला, म्हणून आईच स्वतः बोलली की आता नको डायरेक्ट बुधवारी ये, कारण तू फक्त जेव घेत नाही असं कशा घेतस. पण मग ती बोल लागली एवढ्या लांबसून येतलस, मग परत जातलच फक्त केक कट करून. मग नंतर मग आम्ही म्हटलं चला ठीक आहे पप्पांच्याच बर्थडे भेटतो. हे बघा त्या दिवशी योग नाही भेटला म्हणून आई आणि पप्पांचं दोघांचं पण नाव लिहिलेलं असा. तर चला तळी ओळून घेऊया पहिली. काय असतं तू
अगं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 12 तारखेक वाढदिवस झाला त्याच्यासाठी बिलेटेड हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिचा त्या दिवशी झाला ना बर्थडे. मग आम्ही आलेलो नाही, मग म्हटलं आजच केला दोघांचाही बर्थडे आजच. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ह्यो काय शिकवतलो माका? ह्यो काय माका शिकवतलो? मी उलटा बोलले. अकडे आत्याचा फोन चालू असा. हिचो लुकच चेंज झाला ना ओंकार. पहिले होतो बोले येत होतो. आणि आपल्यापेक्षा आता उंच झालो. त्याच आई ऋतू हॅपी बर्थडे करू आता. चला आता केक कापून घेऊया. चल आई तू पण थेट राहू ना, काय होता. तुझं पकड. काप. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. लिस्टिक लावून एवढ्या मोठ्या बोलत पप्पा खायत नाही केक. पप्पांना केक आवडत नाही म्हणताय. जरा आई थोडं मी चॉकलेट केक आणणार असते, पण दर टायमिंग सारखे मला कमेंट टाकताय तुम्ही, म्हणजे असं बोलताय की चॉकलेट केक आवडतो सांगताय. मग या टायमिंगला पाहिजे आता केक भरवा ऑनलाईन. घे सगळं. हा खा. तर मंडळी सगळे जेव बसलेत आणि आज असं स्पेशल चिकन बिर्याणी संगीता त्यांनी म्हणजे भावासाठी पाठवून दिल्या, लाडक्या भावासाठी बिर्याणी. आणि आता आम्ही पण जेव बसतो, कारण आपल्या एक जाऊचा असा तकडे अजगणी. आणि वाजले असं 8:30. म्हणजे आम्ही आईंका बोललेलो 9, 9:30 पर्यंत येतो, कारण आमच्याकडे रात्रीचे गवारेडे वगैरे येतात, त्याच्यामुळे थोडी भीती असतं, त्याच्यामुळे आम्ही जातो लवकर. चला ऋतू चांगली आहे बिर्याणी. आम्ही आता येतो. आता बघूया. बाय ऋतू. येतोस का? चलो बाय. ऋतू केक नको झाला आता. मग बोललो सकाळी फक्त एक लाईट लावूया, म्हणजे कसा. अरे खायची रे लाईट लावूया. नाही हो ही नाही. अच्छा म्हणजे हे वाले नाहीत काय, म्हणजे आजोबा आजींका एकदा दाखवतं व्हिडिओमध्ये, कारण आत्याने पण आपले ब्लॉग बघतात ना, त्यांना पण आई पप्पांचं दर्शन होईल. तर मंडळी घराकडे पोचापर्यंत 9:20 झाले, बरोबर करेक्ट 9:20ला. आणि मग काही घरातून बाहेर पडताना सांगितलं 9:20 होतले. परफेक्ट टाइम वर येलो की नाही. बरोबर एकदम म्हणजे 9:20लाच येलो. येस. तर मंडळी आजचा व्हिडिओ हळद थांबूया. थंडी लागली थोडीशी, कारण आम्ही स्वेटर पण नाही घेऊन गेलो. एवढा लक्षात नाही हो, कारण गरमी होत, म्हणजे आता गरमी चालू झालेली असं, कारण थंडी अशी वाजतच नाही, अशी लागतच अजिबातच नाही लागत. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.